नमस्कार मित्रांनो, अनेकदा आपण बघतो की शेतकऱ्यांना शेतीमध्ये जसं की काही पीक घेतल्यानंतर त्यांना बाजारपेठेत जावं लागतं आणि त्यानंतर मात्र त्यांचे जे काही दळणवळणाचा जो काही रस्ता आहे, तो जर चांगला नसेल तर ते जे काही पिकवत आहे ते बाजारात नेण्यासाठी त्यांना खूप असे जे काही कठीण परिश्रम करावे लागतात किंवा वेळेवर जे काही माल असेल किंवा जे काही भाजीपाला वगैरे इत्यादी सगळं काही. तर हे बाजारात वेळेवर न पोहोचल्यामुळं त्यांना या सगळ्या गोष्टीचा आर्थिक जो काही धोका सुद्धा किंवा आर्थिक तोटा या ठिकाणी होत असतो. तर मुळात खास करून जर पावसाळ्याचा विचार केला तर पावसाळ्यात सुद्धा शेतामध्ये जाण्यासाठी जर काही रस्ता वगैरे चांगला नसेल तर खूप साऱ्या अडचणी या ठिकाणी पाहायला मिळतात. तर या सगळ्या गोष्टीला अनुसरून या ठिकाणी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेत पाणंद रस्ता योजनेतून या ठिकाणी शेतकऱ्यांना काही या ठिकाणी मिळणार असल्याचं या ठिकाणी सांगितलं आणि एकंदरीतच कोणकोणत्या गोष्टी या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी फायद्याच्या ठरणार आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता बघणार आहोत. याबद्दल बोलताना मंत्री बावनकुळे यांनी सविस्तर सांगितलं की शेती हा महाराष्ट्राचा कणा मानला जातो. त्याचबरोबर मात्र आजही अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत जाण्यासाठी पक्के रस्ते नसल्यामुळं मोठ्या अडचणींना या ठिकाणी सामना करावा लागतो. पावसाळ्यात खास करून शेतामध्ये जाण्यासाठी कठीण होतं. त्याचबरोबर शेतमाल वाहतूक खर्चिक ठरतं आणि उत्पादन वेळेवर बाजारात पोहोचत नाही. या सगळ्या गोष्टींमुळे किंवा या समस्यावरती उपाय म्हणून राज्य सरकारनं आता एक महत्वाचं पाऊल या ठिकाणी उचललेलं आहे. यामध्ये असं की मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना सुरू करण्यास मंत्रिमंडळानं या ठिकाणी मंजुरी दिली असून या योजनेची जी काही अंमलबजावणी आहे ती महसूल विभागामार्फत या ठिकाणी केली जाणार आहे. तर एकंदरीत बोलायचं झालं तर या सगळ्या गोष्टीचा शेतकऱ्याला फायदा होणार आहे. विधानसभेमध्ये माहिती देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या योजनेला जसं की हिरवा कंदील या ठिकाणी देण्यात आला आणि या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी राज्यातील शेतकऱ्यांच्या शेताभोवती पक्के रस्ते जे काही टिकाऊ पाणंद रस्ते उपलब्ध करून देण्याचा जो काही सरकारचा उद्देश आहे. येत्या 4 वर्षामध्ये टप्प्याटप्प्यामध्ये जसं की राज्यभर ही जी काही योजना आहे ती राबवली जाणार असून या सगळ्या योजनेमध्ये शेतकऱ्यांचा या ठिकाणी फायदा होणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना या ठिकाणी काय मिळणार आहे? या योजनेअंतर्गत गाव नकाशामध्ये दर्शवण्यात आलेल्या पाणंद रस्त्यावरील जी काही अतिक्रमण आहेत ती आता हटवली जाणार आहेत. त्यामुळं अनेक वर्षांपासून जे काही बंद पडलेले किंवा अरुंद झालेले जे काही रस्ते आहेत ते पुन्हा खुल्या स्वरूपात या ठिकाणी उपलब्ध होतील. विशेष बाब म्हणजे महत्वाची बाब म्हणजे या रस्त्यांच्या बांधकामासाठी लागणाऱ्या जे काही गौण खनिजांवर जे काही सरकारकडनं कोणताही रॉयल्टी या ठिकाणी आकारली जाणार नाही. त्यामुळे रस्ते बांधणीचा जो काही खर्च आहे तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कमी होणार आहे. त्याचबरोबर शेतपाणंद रस्त्याच्या मोजणीसाठी आवश्यक जसे की असलेले मोजणी पथक तसेच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी लागणारं पोलीस सहाय्य या ठिकाणी शेतकऱ्यांना विनामूल्य दिलं जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेगळा जो काही आर्थिक भार या ठिकाणी सहन करावा लागणार नाही. रस्ते जसे की बांधणी दरम्यान उद्भवणाऱ्या वादांवर या ठिकाणी तातडीनं तोडगा सुद्धा काढण्यासाठी प्रशासनाकडनं विशेष लक्ष या ठिकाणी दिलं जाणार आहे. त्याचबरोबर या योजनेसाठी महसूल विभागाकडनं स्वतंत्र निधी सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाणार आहे. तसेच सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंडातूनही या ठिकाणी निधी उभारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याचबरोबर येत्या मार्च महिन्यामध्ये सादर होणाऱ्या राज्य अर्थसंकल्पात या योजनेसाठी आवश्यक आर्थिक तरतूद केली जाईल अशी जी काही माहिती आहे ती चंद्रशेखर बावनकुळे यांनी या ठिकाणी दिली. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी शासनानं 3 स्तरावर या ठिकाणी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. त्याचबरोबर राज्य स्तरावर महसूल मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली समिती काम करणार. त्याचबरोबर जिल्हा स्तरावर पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाणार असून विधानसभा मतदारसंघ पातळीवर या ठिकाणी संबंधित आमदाराच्या अध्यक्षतेखाली समिती जी आहे ती कार्यरत राहील. या समितीमार्फत जसे की कामाचा आढावा घेतला जाणार असून अडचणी तातडीनं सोडवल्या जाणार आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर या योजनेमध्ये किंवा हे सगळं जे काही काम करताना काही अडचणी आल्या तर त्याचं लगेच निवारण या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना प्रत्यक्षात उभारल्या शेतकऱ्यांना दैनंदिन जे काही अडचणी होतात त्या कमी होतील. शेतमाल वाहतूक सुलभ होईल आणि उत्पादन खर्चात या ठिकाणी जसे की घट होईल. त्यामुळे शेतकऱ्यांचं जे काही उत्पादन वाढण्यास या ठिकाणी मदत होणार असून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी या ठिकाणी चालना मिळेल असा जो काही विश्वास या ठिकाणी सरकारकडून व्यक्त केला जात आहे. तर एकंदरीत मित्रांनो पाहायला गेलं तर खूप चांगली योजना आहे जेणेकरून सगळ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होईल.
तर एकंदरीत मित्रांनो, चंद्रशेखर बावनकुळे यांनी या योजनेबद्दल जी काही सविस्तर माहिती दिली आणि एकंदरीतच ही जी काही योजना आहे ती आता ज्यावेळेस अंमलबजावणी होईल, त्या सगळ्या गोष्टी होतील आणि शेतकऱ्यांना याचा जास्तीत जास्त जो काही फायदा या ठिकाणी होईल. तर एकंदरीत या सगळ्या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्ते. जय महाराष्ट्र.